तो चलिए शुरू करते हैं। नमस्कार मंडळी, कशात सर्व तुम्ही? मी तुमचा मंदार मधुकर चाळके आजच्या नवीन ब्लॉग मध्ये आपलं सहर्ष स्वागत करतो। तर आज आपला हा डेली ब्लॉगिंग आहे, पण आज विशेष म्हणजे असे आहे की आज आपल्या काकांनी घर घेतलंय वरती स्टॉपच्या इकडे। तर त्या घराच्या घरभरणीला जायचे, म्हणजे वास्तुशांतीला जायचे। तर कोकणातली वास्तुशांती, कोकणातली घरभरणी कशी असते हे तुम्हाला या ब्लॉगद्वारे मी दाखवेन। आणि माझा आता मी घरी जाईन, त्याच्यानंतर सगळं चेंज करेन, नंतर मग घराच्या घरभरणीला जाताना गेटअप माझं दाखवेन तुम्हाला, किंवा संध्याकाळी आपल्याला हरिपाठला वगैरे जायचं आहे ते पण तुम्हाला सगळं दाखवेन। तर आपण पुढे भेटत राहू। तर आता आपण निघालोय घरी। आता उद्याची तयारी, उद्या गुरुवार आहे तर उद्याची तयारी करते। गाजर हलवा करायचा उद्या, गाजर हलवा म्हणून गाजर आणि देवाला वेणी वगैरे घेतले। A few moments later. आता मी आलोय घरभरणीच्या इथे, घरभरणीच्या इथे आलोय। अरे यांची नाही देवकी नंदनाय परस्ते माती काले मा पापनाशनाय नमः शंकरपुत्रे नमः शातभवने गदाधराय नमः पाक्षोभ्याय नमः सर्व दादा सगळ्यांना घ्या। तर आता आपण आलोय आतून जाऊन, त्याच्यानंतर आता आपण डायरेक्ट भेटू जेवताना वगैरे, जेवतानाच भेटू आता डायरेक्ट। आमच्या वाडीतला आमच्या वाडीतला आता आम्ही जेवण वाढतोय, फोटोग्राफर आहे। आता आम्ही जेवण वाढतोय, मी माझा भाव जेवण वाढतोय। जेवतात आता सगळे, नवीन नवीन नवरदेव सगळ्या मुलांमध्ये येतात। काय वाटतं तुला लग्न झाल्याबद्दल? कसा एक्सपिरियन्स आहे? चांगलं वाटतं बोलतो, चांगलं वाटतं, छान वाटतंय, चांगलं वाटतं बोलतो। नवरदेव शुभेच्छा तुम्हाला। तर आता आम्ही चाललोय घरी। आता संध्याकाळी डायरेक्ट हरिपाठाला जाताना तुम्हाला भेटतो, आणि मध्ये आता खेळताना भेटू आपण। आणि हरिपाठाचं तुम्ही नक्की बघा, गावचा हरिपाठ। गावचा हरिपाठ तुम्ही नक्की बघा, गावचा हरिपाठ। A few moments later. तर आता आम्ही आलोय हरिपाठाला। आता डायरेक्ट हरिपाठ ऐकताना किंवा बोलताना बघा।
चाललोय गॅदरिंग बघायला. हरिपाठ झालाय आजचा, तर आता मी चाललोय गॅदरिंग बघायला, शाळेची कॉलेजची गॅदरिंग बघायला. तर चलो गॅदरिंग देखील. आता हरिपाठ झालाय, आता चाललोय आम्ही गॅदरिंग बघायला कॉलेजमध्ये. लेवल कॉलेज चलो. चला कॉलेजमध्ये गॅदरिंग बघायला. बाय बाय. ते गेले, ते पुढे गेले. आता मी आणि पारस चाललोय पाठून. अंडापाव खायला ओमकार चायनीज सेंटर. इथे भुर्जी पाव आणि अंडापाव भेटतो. तुफान एक नंबर चाबूक. पण नादच नाही. लोटे नगरी झालात आणि जर अंडा नाही खाल्ला अंडापाव यांचा ओमकार चायनीज सेंटरचा, तर तुम्ही लोटे देऊन काय फायदा नाही तुमचा. असा हायवे टचिंग त्यांचं दुकान आहे. हायवे टचिंग मुंबई गोवा हायवेला त्यांचं दुकान आहे. स्टॉल आहे असा. अंडापाव एक नंबर. अंडापाव एक नंबर सुपर. वरचा 6 अलमदोलेला. तुमचं नाव आहे का? काय यांचं नाव आहे एसके त्यांना बोलतात, पण यांचं गाडीचं नाव आहे ओमकार अंडापाव भुर्जीपाव सेंटर. ओमकार. A few moments later. आलो होतो खास गॅदरिंग बघायला, पण गॅदरिंग नाही, एकदम 500 रुपये देऊन आलो असतो. 500 रुपयाचा कार्यक्रम 5 रुपयाचा पण नाही झाला. आलो इथे गॅदरिंग बघायला. एवढी मजा नाही आली, पण आता थोडा गाणी लागतात, कारण मला ते ढोलकी वगैरेचा कार्यक्रम होता. पण आता एक लावणी आहे, लावणी. ती लावणी बघूया.
ब्लॉग इथे सेंड करतो. तोपर्यंत टाटा बाय बाय गया खतम. आता आम्ही आलोय जेवायला समाधान धाब्याला. मागाशी तुम्हाला बोललो होतो जेवायला जाणार आहे. जेवायला हा रोटी रोटी दर निरंकार. खत्म. बाय बाय टाटा गुड बाय गया.